प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये दोन धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. एक ट्विस्ट तुम्हाला इतका आवडेल आणि आजचा भाग पाहायला खरंच खूप मजा आली. ऊर्जाला फोन केल्यानंतर बाबांची स्कूटरही गायब आहे आणि त्यानंतर तिला पैशांची नळ आहे. या दोन्ही गोष्टी कळता क्षणी स्वतःच्या जीवाचा आटापिटा करून शौर्याने इतकं छान सरप्राईज दिले. त्यातच शौर्याला पुन्हा एकदा ऊर्जाच्या मनाची श्रीमंती अनुभवायला मिळाली आहे. त्यातच शौर्याने खूप गोड सरप्राईज दिला आहे आणि पद्माला घेऊन विक्रांतच्या घराबाहेर जाताच तिथे CCTV फुटेजचा एक भक्कम पुरावा आता ऊर्जाच्या हाती येणार आहे. आता तो पुरावा तिला मिळतोय की नाही आणि आपल्या शौर्याने काय सरप्राईज दिलं असेल बरं, ते सगळं पाहणार आहोत, तेही आजच्या भागामध्ये. त्यामुळे भाग शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जा घरातून बाहेर पडत असतानाच शौर्य तिला कॉल करतो. शौर्य कोर्टाकडे जायला निघालेलाच असतो. तो गाडी चालवत चालवत फोनवर ऊर्जाशी बोलतो. ऊर्जा फोन रिसीव करते तेव्हा शौर्य विचारतो की आता तू कुठे आहेस. तेव्हा ऊर्जा सांगते, इन्स्पेक्टर हुडबुटचा फोन आला होता ना. शौर्य ऊर्जाची मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो ऊर्जाला सांगतो की तू आत्ता सध्या हुडबुटेला भेटावं असं मला नाही वाटत. हे बघ, जर तसंच काही महत्त्वाचं असेल तर ते तुला कळवतीलच ना. तू आत्ता डायरेक्ट कोर्टात एक महत्त्वाची केस आली आहे. एका बाईला तिच्या नवऱ्याला डिवोर्स द्यायचा आहे आणि तोच डिवोर्स तिला मिळवून द्यायचा आहे. बस फक्त इतकंच काम आहे आणि त्याचे तुला 2000 रुपये मिळणार आहेत. तू हे काम करशील का. तेव्हा ऊर्जा आता मनातच विचार करते, खरं तर तिला पैशांची गरजही आहे, त्यामुळे ती आत्ता सुरुवातीला हे काम करेल असं ती मनाशी ठरवत असते. आणि अचानकच तिच्या आवाजामध्ये वेगळेपण जाणवतं. शौर्य विचारतो की ऊर्जा, काही झालंय का. तू माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करतेस का. शेवटी मनावर दगड ठेवून एका मैत्रीच्या नात्याने ऊर्जा शौर्याला सांगून टाकते की पैशाची गरज होती आणि पैशाची व्यवस्था झाली नाही म्हणून आईने बाबांची स्कूटर विकली. शौर्याला धक्का बसतो, कारण शौर्याला त्याची जाणीव आहे की ती स्कूटर म्हणजेच ऊर्जासाठी तिच्या बाबांचं अस्तित्व होतं. तो धक्क्याने विचारतो की काय, का विकली आणि कोणाला. ऊर्जा सांगते की इथल्याच नाक्यावरच्या भंगारवाल्याला विकले. शौर्य, हे बघ, प्लीज सोड ना, ते सगळं जाऊ देत, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे. असं वरवरचं जरी ऊर्जा बोलत असली, तसं दाखवण्याचा प्रयत्न करत असली, तरी शौर्याला तिचं मन कळतं. आतून ती किती तुटली असेल याचीही जाणीव होते. शौर्य त्या बाईला पटकन कॉल करतो आणि तिला नक्की काय करायचं आहे, म्हणजे ते काम जे शौर्य करणार होता तेच काम आता त्याने ऊर्जाकडे शिफ्ट केले आणि त्याबद्दलच्या काही डिटेल्सही तो देतो. ऊर्जाला त्या बाईचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तो पाठवतो. शौर्याची जी काही तडबड, जो काही आटापिटा चालू आहे ना, तो फक्त ऊर्जासाठीच आहे. इकडे दिव्या उदासलेल्या चेहऱ्याने हर्षवर्धन समोर येते. ती त्याला कॉफी द्यायला आलेली असते. तिचा पडलेला चेहरा पाहून हर्षवर्धन तिला विचारतो की काय झालंय, तुला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा दिव्या सांगते की नाही बाबा, ठीक आहे मी. इतक्यातच विजय आणि शैलजा येतात. जेव्हा शांतपणे दिव्या तिला विचारते की आई, तुम्हाला चहा आणू की कॉफी. विजया तिच्याशी धड नीट बोलतही नाही, उलट सतत तिला टोमणे मारणं, तिचा अपमान करणं हेच तिचं चाललेलं असतं. आणि हर्षवर्धनच्या समोरच नेमकं हे घडतं. विजया म्हणते की नाही, घेतला तर मी चहा घेईन आणि तोही तुझ्या हातचा कधीही घेणार नाही. साधा तुझा चेहरा जरी माझ्या नजरेसमोर आला ना तरी पित्त खवळतं माझं. आता हर्षवर्धनचा ताबा सुटतो. तो पेपर त्या डायनिंग टेबलवरती आपटतो आणि विजयाला खडसावतो की 1 मिनिट, काय चाललेलं असतं सतत तुमचं घरामध्ये. सतत कोणी ना कोणीतरी उदासलेलं, त्याचा चेहरा पडलेला, कोणी कोणावरती तरी रागवलेलं असतं. बाहेर इतक्या सगळ्या लोकांचे किती मोठे मोठे प्रॉब्लेम्स मी सॉल्व करतो आणि घरी आलं तर नेहमी प्रश्नांची रांग लागलेलीच.
घरातल्यांशी जरा नीट वागा असं म्हणत आता चिडलेला हर्षवर्धन विजयाला इतकं काही ऐकवतो. आता विजया त्याला विचारते की अहो पण मी काय केलंय, हिला कळायला नको कसं वागायचं ते. हर्षवर्धनचा पारा आणखीनच चढतो. तो ताडकन उठतो की इनफ, इथे मला कोणाचीही वकिली करायची नाही आहे. मी बाहेर इतक्या मोठ्या मोठ्या केसेस लढतो, मला घरी आल्यानंतर या घरात फक्त शांतता हवी असते आणि मला इथे आल्यानंतर काय दिसतं, कोणाचे तरी चेहरे पडलेले, कोणाचे तरी घुसमट. पहिल्यांदा हर्षवर्धन विजयावरती इतका चिडलेला घरातल्यांनी पाहिलेला असतो. त्यामुळे दिव्या आणि शैलेजा दोघींनाही आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटताना आतून, हे सगळं असलं या घराला शोभत नाही. प्लीज या घराला शांत ठेवण्याचा, एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा असं सांगून तणतणत असतो तसाच निघून जातो. विजयाला त्याची काळजी वाटते कारण त्याने धड कॉफीही घेतलेली नसते. ती त्याच्या मागे धावत जाते. पण आता दिव्या आणि शैलेजा इतक्या खुश असतात. शैलेजा तर कौतुकाची थाप टाकते दिव्यावरती. म्हणजे ती काय करते तर दिव्याच्या चुकीचं समर्थन करते. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझा पडलेला चेहरा बघून तुझ्या सासऱ्याला तुझी दया आली. अगं याचा अर्थ कळतंय का तुला, या घराचा हुकमी एक्का आता तुझ्या हातात आलाय. पण तो एक्का हातात असून नुसता उपयोग नाही, तर तो कधी आणि कसा वापरायचा हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे. असं बोलून ती दिव्याला संभ्रमात पाडते आणि हसतच तशीच निघून जाते. म्हणजे ही शैलेजा इतकी धूर्त आहे, दोन्ही बाजूने आग लावते. इकडे शौर्यने सांगितल्यानुसारच ऊर्जा जाऊन रेखाताईंना भेटलेली असते. आता ती रेखा इतकी प्रचंड खळाखळा रडून ऊर्जाकडे मदत मागत असते. ऊर्जा तिला धीर देते, तिचं सांत्वन करते की रेखाताई हे बघा प्लीज तुम्ही रडू नका. ते हात जोडून विनंती करते की मॅडम मला त्या माणसाकडून घटस्फोट हवाय, मला तो मिळवून द्या. तेव्हा ऊर्जा शब्द देते की रेखाताई हे बघा तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमची केस खूप स्ट्रॉंग आहे अहो, आणि तुम्हाला मी घटस्फोटही मिळवून देईल आणि सोबतच ॲलिमनीसुद्धा. तेव्हा ती विचारते की म्हणजे, तर ऊर्जा तिला समजावून सांगते अहो ॲलिमनी म्हणजे पोटगी, म्हणजे तुमचा नवरा या हक्काने तुमचा सगळा खर्च त्याने द्यायचा. आता रेखा ऊर्जाला जे काही आहे ते सांगून टाकते. नाही मॅडम, मला खरं तर त्याच्याकडून काहीच नको आहे. हात जोडून ती फक्त एकच गोष्ट मागते, मला माझी मुलगी द्या. ऊर्जा धक्क्याने विचारते की काय, तुमची मुलगी त्याच्याकडे आहे? जेव्हापासून ऊर्जाने तिच्या बाबांची स्कूटर विकली आहे ही गोष्ट सांगितली, शौर्याच्या जीवातच जीव राहिला नाही आहे. तो इतका आटापिटा करतो, प्रत्येक ठिकाणी कॉल करून तो एकच गोष्ट बजावत असतो की अहो काम झालं नाही आहे म्हणजे सकाळपासून 5-5 वेळा मी त्याचसाठी तुम्हाला कॉल करतोय. अख्खी मुंबई पालथी घाला मला माहीत नाही आहे, पण ते मला हवंय ते मिळवूनच द्या. आणि तो रागातच फोन ठेवून देतो. अरे त्याचं चित्तही थाऱ्यावर राहिलेलं नाही आहे. इकडे रेखा स्वतःची करून कहाणी सांगते. अहो तो माणूस इतका वाईट आहे ना ताई, की तो माझ्या मुलीला आणि मला एकत्र राहू देत नाही आहे. माझी मुलगी 4-5 तास शाळेत जरी गेली ना तरी माझ्या जीवाला घोर लागतो. मॅडम आता तुम्हीच मला सांगा, एखादी आई तिच्या लेकरा वाचून जगू शकेल का हो? आणि ती ऊर्जासमोरच ताय मोकलून रडायला लागते, जसं काही तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट हिरावली गेली असते, ते म्हणजे तिचं लेकरू. तेव्हाच ऊर्जाला तिच्या आईची जाणीव होते. शक्य असेल तर मला समजून घे ऊर्जा, ते शब्द तिच्या कानात घुमत राहतात आणि एकाच सेकंदात ऊर्जाच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं. हात जोडून रेखा पुन्हा पुन्हा विनवण्या करते की मला माझी मुलगी मिळवून द्या. आता ऊर्जा रेखाची ढाल बनून उभी राहते. ती रेखाचं सांत्वन तर करते, तिला धीरही देते आणि तिचा आधारसुद्धा बनते. हे बघा ताई तुम्ही नका काळजी करू. तो माणूस दारू पितो, जुगार खेळतो, एक पैसाही कमवत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे मुलीला ठेवता येणार नाही. काहीही झालं
तरी मुलगी तुमची तुमच्याचकडे राहील. काळजी करू नका. मी आजच नोटीस ड्राफ्ट करते आणि त्यांना पाठवून देते. ऊर्जाच्या या 2-4 वाक्यांनी तिच्या मनाला इतकी उभारी मिळते ना प्रेक्षकांनो. आता रेखा आपल्या पॉकेटमधून पैसे काढते आणि मोजायला लागते. इतक्यातच तिथे शौर्य येतो. शांतपणे ते सगळं पाहत असतो. जेव्हा रेखा थरथरत्या हाताने रडत ते पैसे मोजते तेव्हा ऊर्जा तिच्याकडे पाहत असते. ती विनंती करते की मॅडम, तुम्हाला 2,000 द्यायचे आहेत, पण आत्ताला माझ्याकडे 600च रुपये आहेत. मी तुम्हाला ना नंतर सगळे पैसे जमवून देईल. इतके दिवस शौर्यने ऊर्जाच्या मनाची श्रीमंती पाहिली होती आणि तीच पुन्हा एकदा त्याला अनुभवायला मिळते. तिच्या मनाचा मोठेपणा त्याला कळतो. स्वतःला पैशाची इतकी नड असून सुद्धा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ऊर्जा तिच्यासाठी झटते. ती रेखाला समजावते की काय करताय तुम्ही रेखाताई. अहो, हे पैसे ठेवा तुमच्याकडे, कधीतरी तुम्हाला उपयोगी येतील. त्याच सेकंदाला शौर्य मनातूनच ऊर्जाच्या या मनाच्या मोठेपणाला सलाम ठोकतो. तेव्हा रेखा ऊर्जाला म्हणते, मॅडम, तुम्ही माझ्यासारखे अशा बाईची मदत करताय. तेव्हा ऊर्जा तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलते, नाही रेखाताई, मी बाईची नाही तर एका आईची मदत करते. हे पैसे तुम्ही तुमच्याचकडे ठेवा आणि तुम्ही माझ्याकडून तुमच्या मुलीला या पैशातून खाऊ घेऊन जा. शौर्याच्या चेहऱ्यावरती गोड हसू उमटतं. तो कौतुकाने ऊर्जाकडे पाहत असतो. अचानकच रेखा उभी राहते आणि ऊर्जाचे पाय धरते. रेखाला ऊर्जा उठवते. काय करताय अहो तुम्ही रेखाताई. तेव्हा रेखा सांगते की मॅडम, लग्नानंतर माझ्यासोबत जे काही घडलं ना, त्यानंतर माझा देवावरचा पूर्ण विश्वासच उडाला होता. पण आज मला तुमच्या रूपात खरा देव दिसलाय. शौर्य इतका हसत असतो ना, म्हणजे त्याला एकीकडे इतकं नवलही वाटत असतं आणि एकीकडे त्याला त्याच्या प्रेमाचा अभिमानही वाटतो. ऊर्जा सांगते की रेखाताई, मी कागदपत्र सगळे तयार झाले की तुम्हाला सांगते. जाण्यापूर्वी रेखा मोठ्या मनाने ऊर्जाला आशीर्वाद देते की मॅडम, खूप मोठ्या व्हाल तुम्ही, खूप मोठ्या वकील व्हाल तुम्ही. आता शौर्य मनातच म्हणत असेल की देव करो आणि असंच घडो. इकडे बचत गटाचे साहेब पूर्वाची भेट घेतात आणि जो काही लेखाजोखा आहे, जे काही अमाऊंट आहे, ते सगळं ते चेक करत असतात. तेव्हा ते पूर्वाला प्रश्न विचारतात की ही 25,000ची एंट्री आजचीच आहे का. पूर्वा सांगते की हो सर, आणि एंट्री केल्याची ती पावतीसुद्धा दाखवते. मग एकंदरीत तसा ती पुरावाच सादर करते म्हणावं लागेल. त्यानंतर थोडं तिच्या मनामध्ये धाकधूक असते. साहेब काही खातेबुक चेक करतात आणि त्यानंतर ते पुन्हा प्रश्न विचारतात की ही सगळी अमाऊंट तू स्वतः बँकेत जाऊन भरली. तेव्हा पूर्वा घाबरतच सांगते की हो सर, काही अडचण आहे का, असं ती चाचपडत बोलते. तेव्हा ते म्हणतात की काही नाही, उलट ते तिचं कौतुक करतात. अगं फंटॅस्टिक, एकही एरर नाही आहे, सह्यासुद्धा जागच्या जागी वेळेवरती केलेल्या आहेत. आत्ता कुठे तिच्या मनाला दिलासा मिळतो. सगळं कसं जागच्या जागी आहे. तू ना शिकलेली आहेस, तुला व्यवहार ज्ञान आहे. बाकीच्या बायकांचं कधी कधी घोळ होतो, म्हणजे ते पैसे घरात वापरले जातात किंवा नवरा दारूसाठी गुपचूप घेऊन जातो, असे काहीसे प्रसंग घडतात. त्यामुळे मोठा फरक पडतो. मला वाटतं की सगळ्यांनी तुझ्याकडून शिकायला हवं की व्यवहार आणि लेखाजोखा योग्य ठेवायचा कसा. आता सर पूर्वाच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकतात खरी, पण ती कौतुकाची थाप मिळवण्यासाठी तिने काय कमवलंय ते तिचं तिलाच ठाऊक. आता साहेब एक गोष्ट समजावतात पूर्वाला की पूर्वा, तू खूप छान काम करतेस. यावेळेस तुला थोडा वेळ दिला गेला, पण आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, वरून हे सगळं केव्हाही मागवलं जाऊ शकतं, चेक केलं जाऊ शकतं. त्यामुळे आज पैसे आले की उद्या दुपारी 2 पर्यंत तू बँकेत भरत जा.
आता ते निघालेले असतात तेव्हा पूर्वा त्यांना चहा पाण्याचं विचारते. सर सांगतात की नको, ऑफिसमध्ये खूप काम आहे. जाण्यापूर्वी पुन्हा ते कौतुकच करतात की तू खूप प्रामाणिक काम करतेस, असंच काम करत राहा. आणि ते तेथून निरोप घेतात. आत्ता कुठे हिच्या जीवात जीव आलेला असतो. पूर्वा देवासमोर हात सोडून उभी राहते, देवाचे आभार मानते. पण ती एक प्रार्थनासुद्धा करते की परत असा दिवस नको आणूस, सगळं चांगलंच घडू देत. इकडे कोर्टात शौर्य ऊर्जाची भेट घेऊन विचारतो, त्यांची नक्की तीच केस होती ना? तेव्हा ऊर्जा म्हणते की तेच ते रे, नवरा दारू पितो, जुगार खेळतो, मारतो. तेव्हा शौर्य चेहरा पाडून म्हणतो की तेच डोमेस्टिक व्हायलन्स. त्याला त्याच्या मुलीचा ताबा पाहिजे. बघूयात, नोटीस पाठवते मी आज. काय निर्णय घेतोय ते बघूयात. आता शौर्यला सगळं माहिती आहे पण त्याला नेमकं कारण ऊर्जाच्या तोंडून ऐकायचं आहे म्हणून कसा करतो बघा हा. मुद्दामच ऊर्जाला विचारतो की पण ऊर्जा, त्या बाई तुझ्या पाया का पडत होत्या? तेव्हा शौर्यला ते उत्तर देते, अरे साधी बाई आहे रे ती. अशांना जर कोणाचा आधार मिळाला ना की त्यांना देव भेटल्यासारखं वाटतं. शौर्य विचारतो की एवढंच? ऊर्जा सांगायला तयार नसली, तिला स्वतःला क्रेडिट घ्यायचं नाही आहे किंवा स्वतःचं कौतुक करवून घ्यायचं नाही आहे, ते शौर्याच्या लक्षात येतं. आणि तो विचारतो की तिच्याकडे तुला द्यायला पैसे नव्हते, तू तिच्याकडून पैसे घेतले नाहीस. ऊर्जा अशी कशी आहेस तू अगं? म्हणजे आत्ता तुला पैशांची इतकी गरज असूनही त्याला इतकं नवल वाटत असतं. तेव्हा ऊर्जा सांगते की खूप साधी बाई आहे रे ती. जेमतेम 600 रुपयेसुद्धा तिच्याकडे द्यायला नव्हते. आणि आत्ताही पैसे कमवायची वेळ नाही आहे शौर्य. पुढे कमवू ना आपण, खूप साऱ्या केसेस मिळतील तेव्हा कमवू आपण पैसे, असं सांगून ती उसासा टाकते. तेव्हा शौर्य म्हणतो की नेहमी तुझ्यासमोर हे असंच होत असतं. शौर्य विचारतो की तुझ्या बाबांची स्कूटर फक्त पैशांसाठी विकली, असे किती पैसे लागणार होते तुला? ऊर्जा म्हणते 12,500. तो इतका अचंबित होऊन जातो ना. नकळत ऊर्जाच्या नजरेसमोर आईचा, पूर्वाचा चेहरा उभा राहतो आणि स्वतःला ती इतकी कोसते की का ते इतकं बोलले असेल तिला. गेले 2 दिवस झालं मी धड तिच्याशी नीट बोलले सुद्धा नाही आहे. मी खूप चुकीचं वागले तिच्याशी, असं ऊर्जाने बोलता क्षणी शौर्य तिला समजावतो की ऊर्जा, हे जे सगळं तू मला बोलतेस ना ते जाऊन आईला सांग, त्यांना बरं वाटेल. आणि ऊर्जा, मी तुला सांगू का, मला तुझी आई ना थोडीशी स्ट्रिक्ट वाटते. तेव्हा ऊर्जा हसत म्हणते की असं काहीही नाही या, खूप प्रेमळ आहे ती. शौर्य म्हणतो की अगं ती तुम्ही वगैरे म्हणते मला. तेव्हा ऊर्जा सांगते की अरे थोडी ओळख वाढली ना बघ, ती तुला तुझ्या नावाने हाक मारेल. आणि अचानकच ऊर्जाचा बोलण्याचा टोन बदलतो, कारण शौर्यला ती सांगते की बरं चल, मला पद्माला घेऊन विक्रांतच्या घराजवळ जायचं आहे. मला आसपास कुठे कॅमेरा मिळतोय का ते बघायचं आहे. म्हणजे CCTV फुटेज जर मिळालं तर त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते कोर्टात सादर करायला भक्कम पुरावा मिळेल. ऊर्जा त्याला विचारते, तू येतोयस का माझ्यासोबत? शौर्य कामाचा बहाणा करतो आणि तिच्यासोबत जाणं टाळतो. का माहिती आहे का प्रेक्षकांनो? कारण या पठ्ठ्याला ऊर्जाला एक वेगळंच गोड सरप्राईज द्यायचं आहे. आता ऊर्जा तशीच निघून जाते, तिच्या काही ध्यानीमनीही नाही आहे. शौर्य पटकन पुढे काय अपडेट्स मिळाले आहेत ते जाणून घेतो. तर आता ऊर्जाच्या बाबाची स्कूटर त्याला मिळाली, पण तो व्यक्ती जेव्हा समोरून सांगतो की उद्या देतो, तर शौर्य त्याच्यावरती इतका चिडतो, उद्या काय उद्या, मी तुम्हाला पैसे देऊन गेलो आहे आणि मला ती आजच हवी आहे. काही वेळाने पद्माला घेऊन ऊर्जा ही विक्रांतच्या घराबाहेर फिरते. ती गेल्यानंतर तिथे पद्मा सगळं काही सांगते की तिच्यासोबत नक्की तिथे काय घडलं होतं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती त्याच ठिकाणाहून कशी पळत आली आणि तिथून कशी कुठून गेली. तर ते सगळं सांगितल्यानंतर आसपासचा परिसर चेक करूनसुद्धा
ऊर्जाला तिथे कुठेही कॅमेरा नजरेस पडत नाही. तिला इतकं आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. इतक्या मोठ्या लोकांचा परिसर, एकही कॅमेरा कसा काय नसू शकतो. त्यानंतर ती चौफेर आपली नजर घुमवते आणि मग समोर एका ठिकाणी तिला कॅमेरा दिसतो. पद्माला ती सावध करते की तो बघ कॅमेरा आणि त्याचा अँगल चेक कर पद्मा. अगं तो डायरेक्ट शिर्केंच्या घरासमोरचाच आहे. म्हणजे त्या दिवशी नक्की काय घडलं होतं, शिर्केंच्या घरात कोण येतं कोण जातं, ते मुलं तुझ्या मागे पळत आली होती, या सगळ्याचा पुरावा आपल्याला मिळू शकतो. आता त्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण होतो. हा पुरावा आपल्याला एकदाचा मिळाला की आपली केस खूप स्ट्रॉंग होऊ शकते पद्मा. चल आपण हा पुरावा मिळूया. असं म्हणून पद्माला ती जेव्हा त्या कर्नलच्या घराबाहेर घेऊन येते, पण वॉचमॅन अडवतो. आता कर्नल CCTVमध्ये ते सगळं पाहत असतो की ऊर्जा वॉचमॅनशी बोलते, त्याला विनवण्या करते आत जाण्यासाठी, कारण तो महत्त्वाचा पुरावा तिला हवा आहे कोणत्याही परिस्थितीत. पण तो तिच्यावरती असा काही वचकतो. ओ मॅडम, तुम्हाला कळत नाही आहे का, कर्नल साहेबांची अजिबात परवानगी नाही आहे, त्यांना इथे कोणीही आलेलं चालत नाही, तुम्ही निघा इथून. आणि प्रेक्षकांनो, इथेच भाग संपला आहे. बघूयात ना पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय. म्हटलं होतं ना की शौर्य ऊर्जाच्या आनंदासाठी आटापिटा करतोय, म्हणूनच त्याने तिच्यासोबत जाणं टाळलं. कारण बाबाची स्कूटर परत आणून ती रिपेअर करून शौर्यने इतकं गोड सरप्राईज दिले ना ऊर्जाला. बाबांची स्कूटर समोर पाहून ऊर्जा अक्षरशः भारावून जाते. इतकं छान सरप्राईज दिल्यानंतर शौर्यवरती इतकी खुश होते ती. शौर्य सांगतो की मला फक्त हेच वाटत होतं की तुझ्या बाबांची शेवटची आठवण ही तुझ्यासोबत कायम राहावी ऊर्जा, त्यासाठी नो थँक्यू. पण ऊर्जा म्हणते की खूप थँक्यू आणि ती त्याला बिलगते, खट्ट मिठी मारते. शौर्यसाठी हा इतका आनंदाचा क्षण असतो ना. तो मनातच म्हणतो की ऊर्जा, तुला इतकं खुश पाहून मी सुद्धा खूप खुश आहे. पण आता ऊर्जाला तो पुरावा म्हणजे ते CCTV फुटेज नक्की मिळतंय का, आणि त्या पुराव्याच्या जोरावर ती हर्षवर्धनवरती कसा पलटवार करते, ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आणि तेच पाहण्यासाठी म्हणजेच खरे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा.